ब्रेक पूर्वी काय बघितलं आपण बघा आता. पण हे बघितलं कुठलाही टॅक्स भरलेला नाहीये, हे नॉट पेड आहे किंवा शॉर्ट पेड आहे. रिफंड जर का चुकीच्या प्रकारे घेतला आणि ITC रॉंगली अवेल्ड किंवा युटिलाइज, हे 3 आपल्याकडे GST मधले जे कंप्लायन्सेस टॅक्सपेअर करतो, तो टॅक्स भरायचा आहे, तो नॉट पेड आहे किंवा शॉर्ट पेड आहे. अधिकार जो तर रिफंड घेण्याचा आहे त्या व्यतिरिक्त रिफंड घेतला आहे. ITC घेण्याचा पण जो अधिकार आहे, चुकीचा ITC अवेल केला आहे, रॉंगली युटिलाइज केला आहे, हे जर लक्षात आलं तर ह्याच्याविषयी नोटीस पाठवायची आहे. 36 महिने हा कालावधी दिलेला आहे ऑर्डर काढण्याचा. त्याच्या मिनिमम 3 महिने अगोदर शो कॉज नोटीस जाईल. हे एक रिस्ट्रिक्शन आहे, टाइम लिमिट आहे की ह्या वेळ मर्यादेमध्येच तुम्हाला शो कॉज पाठवावी लागेल. म्हणजे मॅक्झिमम ॲटलिस्ट 3 मंथ्स प्रिअर जर का ऑर्डर 36 महिने दिलेलं आहे 73-10 मध्ये, तर तुम्ही 30व्या महिन्यात शो कॉज पाठवली आणि मग ऑर्डर तुम्ही 3 महिन्यानंतर कधी काढू शकता. 3 महिन्याचा मिनिमम कालावधी म्हटला आहे. असं नाही म्हटलं की 6 महिने कालावधी चालणार नाही, मिनिमम कालावधी 3 महिने पाहिजे. आपण हे बघितलं. पुढे जाऊन जसं नोटीस आहे, शो कॉज आहे, सेम ग्राउंडच्या खाली जर का नेक्स्ट इयर पुढचे वर्ष पण तोच डिफॉल्ट असेल तर स्टेटमेंट पाठवलं जाईल आणि स्टेटमेंटलाच काय समजलं जाईल की सर्व्हिस ऑफ स्टेटमेंट सेम ग्राउंड आहे, तर मग ती नोटीस असेल, ती नोटीस समजली जाईल. आता ही जी काय शो कॉज नोटीस पाठवली जाते त्याच्या अगोदर इंटिमेशन जातं, जे इथे दिलेलं नाही पण रूलमध्ये आहे, तर कळवलं जातं. तर त्यावेळेस जर त्याला कळवलं आणि त्यांनी स्वतःहून टॅक्स भरला व्हॉलंटरीली, तर मग तिथे प्रॉपर ऑफिसर इन्फॉर्म करायचं, प्रॉपर ऑफिसरला ही तरतूद आहे की तुम्ही स्वतःहून टॅक्स भरा आणि इन्फॉर्म करा. आता ह्यामध्ये मग त्याला शो कॉज नोटीस पाठवली जात नाही. पण जे त्यांनी पेमेंट केलं, टॅक्सपेअरनी स्वतःहून जे पेमेंट केलं, ते जर का त्यांनी पेमेंट कमी केलेलं आहे, शॉर्ट केलेलं आहे, तर मग त्याच्यावरती उरलेल्या अमाऊंटसाठी त्याला शो कॉज नोटीसने ऑर्डर काढली जाऊ शकते. तर ही जे पर्सन चार्जेबल टॅक्स डिटरमाइन केलं POनी, शो कॉजमुळे किंवा स्टेटमेंटमुळे, ती अमाऊंट पे द सेड अमाऊंट अलॉंग विथ इंटरेस्ट पेएबल 50, हे 30 दिवसामध्ये जर का त्यांनी केलं. म्हणजे शो कॉज काढल्यानंतर पण त्याला एक दुसरी ऑफर आहे. ज्यावेळेस शो कॉज काढली जाईल किंवा त्याला इंटिमेशन दिलं जाईल तेव्हा तुम्हाला किती टॅक्स द्यायचा आहे, किती इंटरेस्ट द्यायचा आहे आणि किती पेनल्टी तुमच्यावर लावली जाऊ शकते हे दिलं आहे. कुठल्याही परिस्थितीत अमाऊंट कुठली पेएबल असेल तर इंटरेस्ट हा द्यावाच लागतो बाय डिफॉल्ट. इंटरेस्ट हा द्यावाच लागतो. जशी ॲम्नेस्टी वगैरे आणली तर टॅक्स भरा, इंटरेस्ट पेनल्टी माफ. पण नॉर्मल केसमध्ये काय, टॅक्स असेल तर इंटरेस्ट द्यावाच लागेल, पेनल्टी माफ होऊ शकते. जर टॅक्स उशिरा दिला लोकांची एक प्रॅक्टिस होईल, उशिरा टॅक्स भरा, इंटरेस्ट नाही आहे. हे अशा प्रकारचं एक नवीन पायंडा पडू नये म्हणून काय करायला लागतं, जर टॅक्स उशिरा दिला तर इंटरेस्ट द्यावाच लागेल, पेनल्टी एक वेळ माफ होईल. लॉ मेकरनी असं का केलं असेल की हा पायंडा पडू नये, उशिरा टॅक्स दिला तर डिमांड पाठवेल, आपण टॅक्स देऊ, इंटरेस्ट कुठे घेत आहेत, हे होऊ नये. जर 3 वर्षानंतर जर का मला 1 लाख रुपये द्यायचे असतील आणि 3 वर्षांनी मला नोटीस पाठवली, ज्या तुम्ही ऑफर आहे तुम्हाला शो कॉज पाठवतो, 3 महिन्यात तुम्ही काय करा, टॅक्स भरा, इंटरेस्ट पेनल्टी माफ. बघू ही नोटीस येईल तेव्हा, म्हणजे डिपार्टमेंटने शोधावं आम्ही टॅक्स चुकीचा भरलाय, ITC चुकीचा घेतलाय, मग कळवावं, बघू आम्ही टॅक्स. हे नाही योग्य. इंटरेस्ट जर भरायचा 3 वर्षानंतर, 2 वर्षांचा इंटरेस्ट जर भरला तर 18% मला 1,36,000 हे भरावेच लागतील. इंटरेस्ट हा भरावाच लागेल. कशाला इंटरेस्ट भरायचा 18%? मग लोक वेळेत टॅक्स भरतील, प्रॉपरली भरतील. तर इंटरेस्ट हा माफ केला जाऊ नये, माफ केला जाऊ शकत नाही प्रॅक्टिकली, कारण की मग वेगळा पांड्या पडेल, वेगळ्या प्रकारे लोक टॅक्स भरायला लागतील. त्यामुळे इथे काय म्हटलंय, पे द सेड अमाऊंट अलॉंग विथ इंटरेस्ट. इंटरेस्ट भरायला आहे जो येईल तो 30 दिवसामध्ये भरा. तुम्हाला जी नोटीस पाठवले त्या टॅक्स इंटरेस्ट कुठल्या कालावधीतला टॅक्स आहे जो तुम्ही भरला नाही किंवा ITC रॉंगली युटिलाइज केला, इंटरेस्ट तुम्हाला द्यायचा आहे, अमाऊंट टॅक्सची किती आहे, इंटरेस्टची किती आहे आणि पेनल्टी किती आहे. नो पेनल्टी, आम्ही सांगतो पेनल्टी घेणार नाही.
in respect of penalty shall be payable and all proceedings in respect of the said notice shall be deemed to be concluded. कारवाई संपू. शोकॉजमध्ये काय दिलं आहे की टॅक्स इंटरेस्ट आणि पेनल्टी किती पेबल आहे, पे करा विदिन 30 days, पेनल्टी माफ. टॅक्स इंटरेस्ट द्यावाच लागेल. इंटरेस्ट कधी माफ केला जाऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगितलं कारण काय. ॲक्च्युली गव्हर्नमेंटला लक्षात घ्या, टॅक्स प्रॉपरली यायला पाहिजे. हीच गव्हर्नमेंटची म्हणजे लॉ मेकरची इच्छा आहे. तुला टॅक्स बाबांनो टॅक्स प्रॉपरली द्या. कशा करता टॅक्स आहे, देश चालवायचा आपल्याला, टॅक्स प्रॉपरली द्या. आता ज्या लोकांची मनोवृत्ती अशी आहे किंवा काय अडचणी आहेत, उशिरा भरतात टॅक्स, ते इंटरेस्ट द्यायला लागेल. हेही व्यावहारिक आहे. पेनल्टी काय, नॉर्मली पेनल्टी लावणं हा काय उद्देश नाही. पेनल्टी हे काय आपला देश काय आपल्याला पेनल्टीवर चालवायचा नाही आहे, टॅक्सवरच चालवायचं आहे. पण उशिरा टॅक्स जमा केला तर मग लेट फीज आणि इंटरेस्ट लागेल. पेनल्टी केव्हा आहे की ही त्याच्यावरती एक केलेली एक नामुष्की आहे त्याची, त्यांना पेनल्टी भरायला लागते. लक्षात घ्या, इतका डिफॉल्टर आहे. टॅक्स डिमांडेड अलॉंग विथ इंटरेस्ट 30 दिवसामध्ये जर शोकॉज काढल्यानंतर पेनल्टी केली तर नो पेनल्टी आहे. तिकडे पेमेंट केलं तर नो पेनल्टी आहे आणि कारवाई संपेल. द प्रॉपर ऑफिसर, आता याच्यामध्ये किती पेनल्टी लागेल. द प्रॉपर ऑफिसर शॅल आफ्टर कन्सिडरिंग द रिप्रेझेंटेशन, त्या व्यक्तीकडून जे काय तो आपली बाजू मांडेल, ओके, ते लक्षात घेऊन मेड बाय पर्सन चार्जेबल विथ टॅक्स डिटरमाइन द अमाऊंट ऑफ टॅक्स इंटरेस्ट अँड पेनल्टी इक्विवलंट टू 10%. किती असेल, 10% ऑफ टॅक्स किंवा 10,000, विच एव्हर इज हायर, हे जास्त आहे. म्हणजे इथे मॅक्झिमम पेनल्टी किती लावली जाऊ शकते याच्याकरता ही तरतूद आहे. पण काल बघितलं ना इथे ऑफिशियल पेनल्टीज किती पेनल्टी आहे. तसं इथे जेव्हा केलेली दिलं आहे तेव्हा याच्यामध्ये पेनल्टी 10,000 किंवा 10% ऑफ टॅक्स, याच्यामधलं जे हायर असेल त्याच्यावर जास्त पेनल्टी असणार नाही. आणि ते पण त्यांनी शोकॉज दिल्यापासून 30 दिवसावर जर का पेमेंट केलं तर त्याची पेनल्टी माफच होईल. 73 आपण बघितलंय की 3 वर्षामध्ये 3 years म्हणजे 36 महिन्यामध्ये काय बघितलं आपण, ऑर्डर काढली पाहिजे आणि प्रियर टू 36 month 3 महिने अगोदर त्याला शोकॉज दिली पाहिजे. आता हे बघा, हे एक तुम्हाला आता जे दिलं इकडे, हे जे दिलं याच्या अगोदर मी हे दिलं ना, हे अशाच याच्यामधनं मी वेगवेगळ्या नोटिफिकेशनचा अभ्यास करून त्यातनं मी हे काढलं होतं की कशा प्रकारे हे काम चाललंय. दिसते ना व्यवस्थित. त्याच्यामध्ये 3 वर्षाचा ॲनालिसिस आहे, 17, 18, 18, 19 आणि 19, 20. त्याच्यात काय केलं गेलं मी तुम्हाला तिकडे दाखवलं ते त्याप्रमाणेच 2 दिवस होते. 1.5 करोडच्या असले, 1.5 करोडच्या पुढचे त्यांना 31 डिसेंबर 23. आता हे एक्सटेन्शन ऑफ टाइम लिमिट फॉर इश्युअन्स ऑफ ऑर्डर, जी ऑर्डर काढायची आहे त्याची जी डेट येत होती 36 महिने, ती त्यांनी वाढवली गव्हर्नमेंटनी. कशा प्रकारे वाढवली, आता बघा इथे पहिले कोविडमध्ये हा जो पिरियड दिला आहे हा एक्सक्लूड करा म्हणून कोर्टाने सांगितलं की हा सगळ्या काळामध्ये हा पिरियड एक्सक्लूड करा. एवढ्या कारवाया आहेत कोविडमुळे. हे जे महिने दिले, 1st day ऑफ मार्च 2020 जेव्हा कोविड मार्चमध्ये आला तर मार्चपासून ते 28 फेब्रुवारी 2022 म्हणजे कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे 28 डिसेंबर 2022ला कोविड संपला, कोविडचा प्रभाव संपला. एवढा पिरियड सर्व कारवाईतना एक्सक्लूड करा, हा पिरियड सोडून द्यायचा. हे 60 महिने आहेत किंवा 42 महिने आहेत, त्यातनं हा पिरियड गेलाच. हा पिरियड गेल्यानंतर जेव्हा तुमचे 3 वर्ष तिकडे संपतात तिकडे संपतील मग हा पिरियड वगळून. म्हणजे या कोर्टाच्या आदेशामुळे काय झालं, हे सुमोटो कोर्टाने काढलं, त्यामुळे काय झालं, एवढा पिरियड टॅक्सपेअरला आणि डिपार्टमेंटला दोघांनाही वाढून मिळाला. रिजनेबल पिरियड एवढा कोर्टाला वाटला, पण तरी पण काय केलं गव्हर्नमेंटनी की हे असून पण तो पिरियड आणखी वाढवून घेतला. जी पॉवर होती
ही यातनं अजून पिरियड वाढून घेतला आणि म्हणून तो पिरियड वाढून आता हे पिरियड पुढे वाढले गेले. आलं लक्षात? म्हणजे हे जे पिरियड होते त्याच्यानंतर इकडे 18-19चा पिरियड त्याने वाढवला. ही जी नोटिफिकेशन काढलेलं आहे 56/2023 हे तुम्ही बघाल 2023-56. इससे 6 एक्सटेंड 168A हे पुढे वाढवले गेले. कळलं? याचा उल्लेख मी इथे केला आहे. ही पॉवर वापरून त्यांनी काय केलं, जसं ऑर्डर काढण्याचा पिरियड वाढतो, साहजिक आहे नोटीस 3 महिने अगोदर काढा, तोही पिरियड वाढून मिळतो. आलं लक्षात? त्यामुळे हे पण तुम्ही मी नोटिफिकेशन नंबर दिलेत, हे पण तुम्ही बघाल काढून की का पिरियड वाढला, कशामुळे वाढला, पिरियडचं काय महत्त्व आहे हे लक्षात द्यावं. आता हे सगळं होऊन गेलं, पण तुम्हाला कळलं पाहिजे कारवाई काम कसं चालतं कायद्याचं. 18-19 समज, 30 एप्रिल, 31 ऑगस्ट अशा प्रकारे पिरियड वाढलेले आहेत. आणि आता मी तुम्हाला जे दिलेलं आहे हे टाकलंय व्हॉट्सअपला, मी आता हे जे दाखवलं आहे हे टाकलंय. पण हे सगळं जे काय आहे ते याच म्हणजे एक डिफॉल्ट प्रोव्हिजन आहे. दुसरी नोटिफिकेशन काढून डेट वाढवायची आहे म्हणून त्यांनी 168A आणला, हा 168A आणला. पण तशी परिस्थिती कोर्टाला वाटत नाही आणि तरी पण हे वाढवत आहेत पिरियड. याच्यावर लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं. हे कोर्ट केस यात गेलं की ज्या नोटीस यांनी जो हा पिरियड वाढवला आहे आणि हे जे वाढून घेतलेलं आहे ते हे जे अधिकार मिळाला आहे 168A मध्ये अधिकार मिळाला आहे की ऑर्डरचा पिरियड वाढवला जाऊ शकतो, पण तो कंडिशनल आहे ना, तिकडे कुठल्या परिस्थितीत तो वाढवायचा आहे. तशी परिस्थिती नव्हती असं ज्यांनी याचिका दाखल केली त्याचं म्हणणं असं आहे की ती परिस्थिती नव्हती आणि तरी पण यांनी हे डेट वाढून हा मनमानी कारभार केलेला आहे. त्याच्यावरती काय डिसिजन होईल ते होईल, पण लक्षात घ्या की आत्ता आपल्यासाठी या डेट आहेत आणि मग त्यानुसार ज्या डेट वाढलेल्या आहेत त्या डेट या इथे मी दिलेल्या आहेत. बरोबर आहे? कळलं? एवढं क्लिअर आहे? आता हा एक जो विषय इथपर्यंत आपण संपला होता विषय. आता 73-11 मध्ये थोडी वेगळी प्रोव्हिजन आहे. यात काय दिलं आहे की जे 73-6 आणि 8 मध्ये दिलं आहे तिकडे 73-6 मध्ये आणि 8 मध्ये काय आहे, स्टेटमेंट नो शोकॉज नोटीस केव्हा अमाऊंट त्यांनी भरली तिकडे. आणि दुसरं 8 मध्ये काय भरलं त्यांनी. आता हे जे 30 दिवस आहेत ह्या त्याने टॅक्स भरला तर इथे हा काय सांगतोय 73-11 पेनल्टी 10% ऑफ टॅक्स whichever is higher shall be payable where any amount of sale passage tax. आता सेल पासेज टॅक्स जीएसटी फ्रीबीत भरला जातो. बरोबर आहे? याच्यात 1 स्टेटमेंट भरलं, आउटवर्ड सप्लायचं, ऑटो पॉपुलेट ITC झाला, सेल पासेज टॅक्स दिला जातो 3B मध्ये. और एनी अमाउंट कलेक्टेड ॲज टॅक्स हॅज नॉट बीन पेड विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द ड्यू डेट ऑफ पेमेंट ऑफ टॅक्स. पेनल्टी इथे पेबल असेल. पेनल्टी आता ह्या सेक्शनमुळे हा जो सेक्शन आहे याच्यामुळे काही गोंधळ निर्माण झाला आणि मग याच्याप्रमाणे पुढे काय दिलं गेलं याचं एक क्लेरिफिकेशन काढलं गेलं. ओके, बघा आता सर्क्युलर नंबर इश्यू. तर काय झालं इकडे पहिले हा नव्हताच, हा अमेंडमेंट होऊन आला म्हणून तो इथे मला टाकायला लागला. त्यामुळे ह्याच्या पुढेच ॲक्च्युली हे होतं. कळलं? हे सर्क्युलर नंबर हा कशा करताय जे इकडे दिलेलं आहे 73-11 मध्ये याच्याविषयी हे कशा करता केलं आहे तर याची क्लिअरिटी पाहिजे होती की सेल पासेज टॅक्स 3Bत भरतो, मग 3B नाही भरला मग तुम्ही लगेच नोटीस पाठवणार का आणि मग आमच्याकडनं 10% आणि 10,000 विचार 1,000 टॅक्स घेणार का?
whether penalty in accordance with section 73 of the CGST Act should be levied in cases where the return 3B has been filed after the due date of filing such return. आता कुठे कुठे काही गोष्टी अडकतात, टॅक्स पेअरच्या पैसे अडकतात येणार आहे, पण 3B ते भरू शकत नाही. दुसरं 1 तर भरा, 3B नाही भरला, ड्यू डेट निघून गेली. 20 तारीख आहे ना, आता 30 दिवस होऊन गेले. मी 20 तारखेनंतर समजा माझा डिसेंबरचा आहे, हा जर मी 10 फेब्रुवारीला भरतो, आपले 30 डेज आहे, मग मला पेनल्टी लागेल का, हा प्रश्न मला पडेल ना. वेदर पेनल्टी इन अकॉर्डन्स विथ सेक्शन 73 ऑफ द CGST Act शुड बी लेविड. 10,000 किंवा मग जो टॅक्स भरला आहे 10% हे लावणार का तुम्ही, याच्यावर त्यांचं क्लेरिफिकेशन आहे. मग कळला मुद्दा काय. ॲज पर द प्रोविजन ऑफ सेक्शन 73(11) पेनल्टी इज पेबल इन केस ऑफ सिल्व्हरचे टॅक्स और एनी अमाऊंट कलेक्टेड ॲज टॅक्स नॉट बीन पेड विदिन 30 डेज. हे किती दिलेलं आहे. ओके, ॲज पर द प्रोविजन ते दिलेलं आहे. तर इट मे बी नोटेड दॅट अ शो कॉज नोटीस इज रिक्वायर्ड टू बी इश्यूड टू अ पर्सन वेअर, जिथे ते लावलं जाऊ शकतं पण त्याच्या अगोदर शो कॉज द्यावी लागेल. आता जर का मी डिसेंबरचा टॅक्स 5 फेब्रुवारीला जमा करतो, कुठलीही शो कॉज मला नाही आहे, काय नाही आहे, शो कॉज द्यावी लागेल पहिले. वेअर इट अपेअर टू द प्रॉपर ऑफिसर दॅट एनी टॅक्स हॅज नॉट बीन पेड और शॉर्ट पेड और इरिनियसली रिफंडेड और वेअर इनपुट टॅक्स पेड हॅज बीन रॉंगली अवेल्ड as per provision 73(1). The provision of section 73 of CGST Act can be invoked only when the provision of section 73 are invoked. 73ची सेक्शन जर का तिकडे ते सुद्धा वापरलं जात नाही तर मग 73(11) डायरेक्टली येणार नाही. 73(1) कधी लागू होते, ज्या वेळेस GST 9 भरला आहे तिथपासून पुढे त्याचं काम चालू होतं, त्यामुळे हे त्याच्याकरता नाही आहे. Can be invoked only when the provision of section 73 are invoked. The provision of section 73 are generally not invoked in case of delayed filing of the return. हे clarification दिलं. Because tax along with applicable interest has already been paid, but after the due date for payment. म्हणजे इथे काय केलंय, टॅक्सपेअरनी टॅक्स भरलाय, इंटरेस्टही भरलाय, लेट फी पण भरायला लागते त्याला, त्याशिवाय काय रिटर्न फाईल होत नाही. इट इज अकॉर्डिंगली क्लेरिफाईड दॅट पेनल्टी अंडर 73(11) इथे काय पेबल असणार नाही. इट इज फर्दर क्लेरिफाईड दॅट, आता पुढे काय म्हणतात ते, सिन्स द टॅक्स हॅज बीन पेड लेट इन कॉन्ट्राव्हर्शन ऑफ द प्रोविजन ऑफ द CGST Act, जनरल पेनल्टी अंडर सेक्शन 125 ॲक्ट मे बी इम्पोज. लावत नाहीत पण लावली जाऊ शकते, कायद्यानुसार अधिकार आहे. एखादी तरतूद जर का ऑब्लिगेशन जर टॅक्सपेअरनी फॉलो नाही केलं तर त्याला 125,000 पेनल्टी लावली जाऊ शकते, ती लावली जाऊ शकते. पण सेक्शन 73 मध्ये सेक्शन 73(11) नुसार काय पेनल्टी लागणार नाही, ती लावली जाऊ शकत नाही, हे क्लेरिफाय केलेलं आहे. कळलं. त्यामुळे तुम्हाला तसं आल्यामुळे एका गुन्हा निर्माण झाल्यामुळे ते क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. आता इथे जेव्हा म्हटलं ऑल प्रोसिडिंग संपतील रिस्पेक्ट ऑफ द सेड नोटीस शॅल नॉट इन्क्लूड, याच्यामध्ये 132 आपल्याला बघायचं आहे. 132 मध्ये एक अमाऊंट दिलेली आहे, त्या अमाऊंटच्या पुढे जर का काय फ्रॉड केला असेल, टॅक्स एव्हिजन केलं असेल तर त्या व्यक्तीला जेलमध्ये पण टाकला जाऊ शकतो, तुरुंगवास जेलमध्ये टाकला जाऊ शकतं. त्याची तरतूद 132 मध्ये आहे. ऑल प्रोसिडिंग्स पैसे भरले इकडे तरी पण ती चालू राहील तिकडे. आणि मग 132ची जर कारवाई असेल, 132ची कारवाई जर एखाद्यावरती होत असेल पनिशमेंट फॉर सर्टन ऑफेन्सेस. ह्याच्यामधला ऑफेन्स काय, टॅक्स चोरी, आउटपुट टॅक्स नाही भरला, रिफंड घेतला चुकीचा आणि ITC घेतला, ह्याच्यामध्ये टॅक्स चोरी. मग त्याला काय पनिशमेंट असेल, हे 132 मध्ये. मग त्याची कारवाई ज्यावेळेला लावली जात असेल तर ती काय संपणार नाही. आणि त्याच्याकरता परत काय दिलं आहे, 138 मध्ये कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्सेस. यात काय दिलं आहे की बाबा मला तुरुंगामध्ये टाकू नका, मी काय एक्स्ट्रा पैसे देतो, आणखीन काय पैसे देतो.
मग हे कायदेशीररित्या त्याच्याकडनं आणखीन अमाऊंट घ्यायची आणि मग तो मॅटर क्लोज करायचा. त्यामुळे इथे काय केलं आहे, टॅक्स भरलेला आहे, ती कारवाई संपणार नाही. आणि ती कारवाई संपवायची असेल त्याला तर 138 प्रमाणे जर का त्याला तुरुंगवास नको असेल तर अमाऊंट भरून त्याला सोडता येत असेल तर त्याला सोडलं जाईल. 138 मध्ये पण काय अटी शर्ती आहेत, त्यात त्याला 138 प्रमाणे म्हणजे इथे जर का टॅक्स भरला फक्त तर कारवाई संपणार नाही. सगळं ऑल प्रोसिडिंग्स एंड म्हणजे टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी भरली सब सुटला, 132 मला सुटणार नाही. ओके, म्हणून स्पेसिफिकली दिलंय. सेक्शन 132 प्रोव्हाइड द पनिशमेंट फॉर सर्टन ऑफेन्सेस अंडर जीएसटी लॉ. फार मोठी अमाऊंट आहे त्यामध्ये, काही करोडची अमाऊंट आहे. त्याच्यामध्ये जर का तो अडकला असेल तर मग तो टॅक्स इंटरेस्ट भरायला सुटकाच नाहीये. पण तरी पण 132 मध्ये आला असेल तर ती कारवाई चालू राहील आणि त्याची क्लोजिंग 138 मध्येच होते. वेअर द नोटीस अंडर द सेम प्रोसिडिंग्स इज इश्यूड टू द मेन पर्सन liable to pay tax and some other persons and such proceedings against the main person have been concluded. 73 मध्ये किंवा 74 मध्ये the proceedings under all the persons liable to pay penalty 122 125 are deemed to be concluded. सगळ्यांचं ते संपेल. आणि इथे जेव्हा शब्द येतो की सपरेशन फॉर द पर्पज ऑफ दिस ऍक्ट. सपरेशन म्हणजे काय, सपरेशन शब्द जिकडे तिकडे येईल. इथे काय म्हटलंय, फॉर द पर्पज ऑफ दिस ऍक्ट म्हटलं, लक्षात घ्या. फक्त हा सेक्शन नाही, हा सबसेक्शन नाही, हा रूल नाही, त्याचा रूल नाही. जेव्हा म्हटलं तर की ऍक्ट, तेव्हा ऍक्टमध्ये तुम्हाला जिकडे कुठे सपरेशन शब्द येईल, आपण नॉर्मल शोधतो कुठे, सेक्शन 2 मध्ये शोधतो. पण जिकडे दिलेलं आहे ऍक्ट, मग हे ऍक्टला लागू होईल. तुम्हाला कुठे जिकडे सपरेशन शब्द येईल तिकडे हे लक्षात घ्या, शॅल मीन नॉन डिक्लेरेशन ऑफ फॅक्ट. आता HSN कोड अनेक लोक डिक्लेअर करत नाही, GSL 1 मध्ये हे सपरेशन आहे. शॅल मीन नॉन डिक्लेरेशन ऑफ फॅक्ट. GSL 1 मध्ये जी माहिती भरायला सांगितलेली आहे, आता जो एक्झाम टॅक्स आहे, नील रेट आहे, अनेक मध्ये भरत नाहीत. आम्ही टॅक्सची माहिती भरतोय ना, अरे पण तिकडे दिले ना कॉलममध्ये. जर त्यांनी प्रिस्क्राईब केलंय की ही माहिती आम्हाला द्यायची आहे, जर ती दिली जात नाही, शॅल मीन नॉन डिक्लेरेशन ऑफ फॅक्ट और इन्फॉर्मेशन विच अ टॅक्सेबल पर्सन इज रिक्वायर्ड टू डिक्लेअर इन द रिटर्न स्टेटमेंट. म्हटलंय GSL 1 स्टेटमेंट आहे, 3B मध्ये रिटर्न आहे. तसं आता ऑटो पॉप्युलेट झालं तिकडे, तर तुम्ही रिव्हर्स किती करताय खाली द्या. म्हणजे आम्ही रिव्हर्सल दाखवत नाही, आम्ही एक्झॅक्टली टॅक्स घेतला, रिव्हर्सल दाखवायला सांगितलंय. ज्या प्रकारे तिकडे ते स्टेटमेंट भरायला सांगितलेलं आहे ते जर ते भरत नसतील, याचा उद्देशच हा आहे काय ती लपवायचं. सपरेशन स्टेटमेंट, रिपोर्ट और एनी अदर डॉक्युमेंट फर्निश अंडर दिस ऍक्ट. या कायद्यानुसार जे काय माहिती द्यायची आहे, मागे एक माहिती मागवण्याची तरतूद आहे. जिकडे माहिती मागवली आणि जिकडे समोरच्या व्यक्तींनी माहिती लपवली, चुकीची दिली, रिक्वायर्ड टू डिक्लेअर रिपोर्ट और एनी अदर डॉक्युमेंट फर्निश और फेल्युअर टू फर्निश एनी इन्फॉर्मेशन ऑन बीइंग आस्क्ड इन रायटिंग बाय द प्रॉपर ऑफिसर. हे काय आहे, सपरेशन ऑफ, हे सपरेशन आहे. आपण आपला अर्थ नाही काढायचा आहे, त्याने दिला अर्थ तिकडे. आता आपण जे बघितलं त्याने तेच दिलंय ना. हे ऍक्च्युली हे बघा कसं होतं, ह्याचा हे करण्याचा लॉ मेकरचा उद्देशच काय आहे ना, हेच क्लिअर होत नाही. म्हणून तर क्लिअरिफिकेशन द्यावं लागलं ना. बाकी सगळे आपल्याला कळलं, इथे आपण गोंधळतो ना. 73-11 सुद्धा गोंधळतो. आणि ह्याच परत दिलंय काय की 73(6) मध्ये काही म्हटलंय आणि इथे काही म्हटलंय, तरी पण पेनल्टी 73(9) मधली शॅल बी पेबल वेअर एनी अमाऊंट ऑफ सेल बाय सेल टॅक्स और एनी अमाऊंट कलेक्टेड ॲज टॅक्स हॅज नॉट बीन पेड विदिन 30 days. म्हणजे ॲक्च्युली त्यांना एवढंच सांगायचं, मला असं वाटतं, माझा दिवस आहे की 30 दिवसामध्ये जर का तुम्ही ती अमाऊंट भरलेली नाही आणि 30 दिवसात नाही भरली अमाऊंट आणि मग तुमच्यावरती सेक्शन 73 प्रमाणे GSL 9 भरल्यानंतर कारवाई झाली तर तो पेनल्टी लागेल. यात दिलंय का गिरवेमध्ये की 73(1) प्रमाणे जे दिलेलं आहे झालेलं आहे, तर पुढे मग सेक्शन 73 इन्वोक झाला, डिटरमाइन झालं PO ला की 73(1) प्रमाणे त्याचे अमाऊंट देणं लागतं टॅक्स पेअर. मग ती इन्वोक होईल, त्या शो कॉज येईल, सगळं होईल.
त्यानुसार जर होत असेल तरच तिकडे पेनल्टी लागेल, 10% किंवा 10,000 विचेवर इज हायर. बाकी दुसऱ्या केसमध्ये लागणार नाही. म्हणजे पेनल्टी घेण्याचा त्यांचा जो अधिकार आहे, पॉवर आहे, ती त्यांना आणखीन स्ट्रॉंग करायची आहे, म्हणून करायची. त्याने 73-11 आणला असेल एवढा त्याचा अर्थ निघतो सर्क्युलर आल्यानंतर. टॅक्स इंटरेस्टचा डिफॉल्ट त्यांना मिळतोच आहे, पण पेनल्टी पण त्यांना घेण्याचा अधिकार त्यांना अबाधित करायचा आहे, म्हणून त्यांनी 73-11 दिला असावं. तुम्ही 30 दिवसामध्ये टॅक्स दिला नाही दिला, ओके, आणि तुम्ही GSR 9 मध्ये पण टॅक्स कुठला भरला नाही, म्हणून तुमच्यावर 73 सेक्शन इन्व्होक झालेला आहे. आता तुम्हाला पेनल्टी द्यावीच लागेल. जिकडे तुम्ही दिलेलं आहे की तुम्हाला शो कॉज देऊ, नोटीस काढू, एकदा का नोटीस निघाली तर मग काय होत नाही, पण शो कॉज जोपर्यंत आहे विदिन 30 days पे करा, मग पेनल्टी नाही. म्हणजे टॅक्स म्हणजे पहिले काय होतं, ज्याच्यावरती कारवाई होते तो पहिले टॅक्ससाठी भांडतो, मग इंटरेस्टसाठी भांडतो, मग पेनल्टीसाठी भांडतो. मग ते भांडण पुढे झालं तर गव्हर्नमेंटच्या बाजूने निकाल लागावा. आमच्याकडे प्रोव्हिजनच आहे, पेनल्टी काय सोडावी, आम्ही पेनल्टी काय माफ करावी. म्हणून त्यांनी त्यांचा हक्क अबाधित करण्याकरता हा सेक्शन दिला आहे की तिकडे काही म्हणू, 73-6 काही म्हणू, 73-8 काही म्हणू, जर का 10% किंवा 10,000 जर का त्यांनी पेमेंट नाही केलं 30 दिवसामध्ये तर पेनल्टी द्यायलाच लागेल. आणि त्यातून तो गोंधळ निर्माण झाला, म्हणून ते क्लिअरिफिकेशन दिलं की तुम्ही 3B टॅक्ससाठी नाही आहे, रिटर्नसाठी नाही आहे, त्यात तुम्हाला पेनल्टी मागितली जाणार नाही. उगाचच नाही ना आणणार. लॉ मेकरनी काहीतरी त्यांच्याकडे अगोदरच्या काय अशा केसेस झाल्या असतील किंवा संदर्भातल्या, त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ नये. ती पेनल्टी वसूल झाली, हा फक्त पेनल्टी विषयीचाच सेक्शन आहे ना. टॅक्स इंटरेस्ट मिळतो त्या वरती सगळीकडे, मग पेनल्टीसाठीच त्यांनी हा केला असेल. ती पेनल्टी आपल्याला इतकं त्यांनी त्रास दिला टॅक्सपेअरनी, जे काय वेळ गेला आहे डिपार्टमेंटचा, आता याच्याकडनं वसुली केलीच पाहिजे. कारण शेवटी गव्हर्नमेंटला पण जी रिकव्हरी होते त्यातून त्यांच्या सगळ्या ह्या यंत्रणेला पगार द्यायला लागतो. असं आहे ना, ही पटकन कारवाई झाली, सोडा पेनल्टी, पेमेंट करा, टॅक्स इंटरेस्ट आपला विषय. लक्षात घ्या, पेनल्टी केव्हा आहे की एका सडन लिमिटच्या पुढे जेव्हा तुम्ही टॅक्स पे करताय तेव्हा तुम्हाला पेनल्टी द्यावीच लागेल. लिमिटच्या पुढे गेलात तुम्ही, कारवाई तुम्ही जास्त स्ट्रेच केली, वाढवली कारवाई, वेळ वाढला, मग आता भरा तिथे पेनल्टी. तिकडे आहेत ना, बरं टॅक्स इंटरेस्ट त्यांना मिळतोच आहे ना, पण पेनल्टीसाठी हे मला वाटतं फक्त इथे फक्त विषय पेनल्टीचाच आहे ना, बाकी हे विषयच नाही इकडे. बाकी सगळं बरोबर चाललंय, सगळं आपल्याला व्यवस्थित कळतं की हे सगळं कसं चाललंय, काय झालं, सगळं आपल्याला कळतं. काय फार त्यामध्ये गुंतागुंत नाही आहे. त्या प्रकारे तुम्ही कारवाईमध्ये भाग घेत असाल तुम्हाला कळतंय की हे काय चाललेलं आहे. फक्त इथेच कन्फ्युजन होतं, आणि इथे कन्फ्युजन झाल्यामुळेच याच्याविषयी क्लेरिफिकेशन मागवलं, म्हणून सर्क्युलर काढलं. सर्क्युलर गव्हर्नमेंट केव्हा आणतं की जेव्हा डिपार्टमेंटच्या लोकांना क्लिअर नाही की 73-11 काय करायचं, किंवा टॅक्सपेअरला पण गोंधळ होतोय की हे तुम्ही कशाकरता आणलंय. म्हणजे टॅक्सपेअरचे जे कोण ॲडवायझर असतील त्यांना पण कळत नाही की हे काय नक्की ते होणार आहे. जे लोक बुक लिहितात तर लोकांमध्ये अवेअरनेस पोहोचवायचं आहे आम्हाला, आणि त्यांच्याकडे क्लिअर नाही आहे, मग ते गव्हर्नमेंटला लिहितात की तुम्ही आम्हाला बुक लिहायचे तर ह्याच्यामध्ये काय लिहू आम्ही. अवेअरनेस यायला पाहिजे ना लोकांमध्ये. सर्क्युलर तिकडे आले, जिकडे जी भाषा आहे लॉमधली त्यातनं क्लिअर होत नाही की नक्की यातनं लॉ मेकरना काय करायचं. आता जे काही त्यांनी क्लिअरिफिकेशन दिलं त्यातनं एवढं कळतंय की पेनल्टी त्यांना घ्यायची आहे, त्यात कारवाई केलं असावं. जेव्हा तुमच्यावरती 73ची कारवाई होईल त्यावेळेला 73ची कारवाई कशी होईल हे त्यांनी क्लिअरिफाय केलं. म्हणजे 73-6, 73-8 मध्ये काही म्हटलेलं असो, पेनल्टी जी दिलेली आहे शॅल बी पेबल वेअर एनी अमाऊंट ऑफ सेव्ह असेल टॅक्स ऑर कशा परिस्थितीत पेनल्टी लावली जाऊ शकते. एवढंच हा सेक्शन क्लिअर करतो ना, मग ती पेनल्टी द्यावीच लागेल. आमच्यावरती चुकीच्या प्रकारे पेनल्टी लावलेली आहे, हे जर टॅक्सपेअर त्याबद्दल रिलीफ मागत असेल तर तरतूद केलेली आहे. आम्ही पेनल्टी घेण्याची पण तरतूद केलेली आहे. जशी टॅक्सची तरतूद आहे, इंटरेस्टची तरतूद आहे, तशी ही पेनल्टी घेण्याची तरतूद आहे. गैरमार्गाने अवाजवी पेनल्टी मागितली जाऊ शकत नाही जर तरतूद नसेल तर.
त्यामुळे मला असं वाटतं की ही पण एक तरतूद अशी आहे 73-11 मध्ये की जिकडे पेनल्टी मागण्याचा अधिकार पॉवर जी आहे ती मिळते. इश्यू ऑफ शो कॉज नोटीस DRC 01, मग शो कॉज नोटीस आणि टाइम लिमिट ऑर्डर. शो कॉज काढण्याची जी काय टाइम लिमिट आहे आणि ऑर्डर काढण्याची टाइम लिमिट आहे ही तुम्हाला 73(2) आणि 73(10) मध्ये येते. दोघांमधला कालावधी 3 महिन्याचा असला पाहिजे मिनिमम, ॲटलिस्टचा अर्थ तेवढा असला पाहिजे, आणि मॅक्झिमम ऑर्डर काढणार आहे 36 महिन्यामध्ये. त्यामुळे तीन महिने अगोदर 33 महिने. जर हेच शो कॉज काढली 30व्या महिन्यात, तर पुढे मग 3 महिन्यानंतर 34व्या महिन्यात 35व्या महिन्यात ऑर्डर काढली जाऊ शकते, असं आपण कन्क्लुजन केलेलं आहे. तुम्ही ॲग्री करता याबद्दल. पुढे इश्यू समरी ऑफ स्टेटमेंट. डीम टू बी स्टेटमेंट हे शो कॉज आहे. व्हॉलंटरी पेमेंट केलं शो कॉजचं स्टेटमेंटचं, तर मग काय तरतूद आहे हे बघितलं आपण. तर शॉर्ट पेमेंट केलं तर मग तेवढ्या अमाऊंटचं काय येईल, शो कॉज येणार नाही अमाऊंट संपूर्ण भरली तर, पण शॉर्ट भरली तर मग मग पुढे त्याला. आणि टॅक्स इंटरेस्ट पेड 30 days हे बघितलं. ऑर्डर काढली जाईल विथ पेनल्टी, आणि जर 30 दिवसामध्ये पेड केलं तर पुढे काय होईल ते बघितलं आपण. आता हे ॲक्च्युली कशा प्रकारे होतं, तर 142 हा रूल आहे, हा वापरला जातो. या आता इंटिमेशनचा कुठे काही उल्लेख नाही आहे सेक्शनमध्ये, उल्लेख नाही आहे. इथे रूलमध्ये काय दिलं आहे की प्रॉपर ऑफिसर PO शॅल सर्व अलॉंग विथ द नोटीस इश्यूड 73 अ समरी देअर ऑफ DRC 01, स्टेटमेंट DRC 02, स्पेसिफाईंग देअर इन डिटेल्स ऑफ टॅक्स पेबल. किती टॅक्स भरायचा आहे ही सगळी माहिती त्यात जाईल. आता याच्या अगोदर 142(1)(a त्यांनी आणला. PO मे बिफोर शो कॉज. आता हा जो शो कॉज पाठवायचे याच्या अगोदर बिफोर शो कॉज कम्युनिकेट डिटेल्स ऑफ टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी. टिप लक्षात घ्या, टिप टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी. इन पार्ट A ऑफ DRC 01A, the PO may before service of notice to the person chargeable with tax, interest and penalty 73(1) किंवा 74(1) किंवा आता अमेंडमेंट जेव्हा होऊन येईल तेव्हा 74(1) चालू होईल तेव्हा तो येईल, पण नियम त्याने अमेंड केला आहे. ॲज द केस मे बी कम्युनिकेट द डिटेल्स ऑफ एनी टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी ॲज असर्टेड बाय सेड ऑफिसर. पार्ट A मध्ये काय जाईल, इंटिमेशन जाईल. आता DRC 01 होता, हा इंटिमेशन करता रूल पण त्याने अमेंड केला आणि हा फॉर्म पण दिला DRC 01. आता प्रश्न उठतो की हे द्यायलाच पाहिजे का, करायलाच पाहिजे का, असा परत प्रश्न आहे. आता ज्यावेळेस PO मे म्हटलं जातं तेव्हा मेचा अर्थ त्याची इच्छा असेल तर, POची इच्छा असेल तर, गरज POला वाटत असेल तर. आणि वर वाचता तुम्ही जेव्हा तिथे शाल आहे, द प्रॉपर ऑफिसर शाल सर्व अलॉंग विथ नोटीस इश्यूड 73. हे पाठवणार, हे पाठवणार त्याला, ही कारवाई करायची आहे 73(1) तर हे कंपल्सरी पाठवणार, आणि हे इच्छा असेल तर पाठवणार. मेचा अर्थ हा होतो, शालचा अर्थ तिकडे फोर्स आहे, हे करायलाच लागेल शालमध्ये. मे मध्ये इच्छा आहे, मे बी म्हणतो ना आपण कदाचित वाटलं तर. तुम्ही जर असं गुगल करून बघितलं ना की इंटिमेशन पाठवणं गरजेचं आहे का, मला उत्तर मिळेल. आणि अनेक आर्टिकल मिळतील. मी एखादा माझा ओपिनियन दिला, तुम्हाला पटत नसेल, तुम्ही सर्च करू शकता, त्यावर तुम्ही रिसर्च करू शकता, ते गरजेचं आहे, तुमचं नॉलेज वाढेल. तुम्ही एक शोधायला जाल, तुम्हाला आणखीन 4 गोष्टी कळतील, त्या तुम्हाला दुसरीकडे उपयोगाला पडतील. जेव्हा आपण रिसर्च करायला जातो ना तेव्हा आपण शोधत एक असतो, पण त्याच्यापेक्षा पण मौल्यवान आणखीन 4 गोष्टी आपल्याला कळतात गरजेच्या. त्यामुळे जेवढं मी बोलतोय, मी पण याच्यावर रिसर्च करतो, मला खूप गोष्टी कळतात आणि वेगवेगळे ओपिनियन लोक देतात.
मला जो ओपिनियन पटतो तो मी प्रेझेंट करतो. मी असं विचारलं होतं हे कशा करताय, मला जे मी ऐकलं त्याबद्दल त्यातनं मला जे पटलं, मला जे कन्व्हिन्स झालं ते मी तुम्हाला सांगितलं. मे बी तुम्हाला ते चुकीचं वाटेल, तुम्ही आणखी 4 गोष्टी वाचाल तुम्हाला. बघा त्यांनी लॉ मेकरने का लॉ बनवला आहे, त्यांचं इंटेन्शन काय हे कुठे येत नाही, ते आपण ठरवायचं असतं. त्यामुळे इथे इंटरप्रिटेशन व्यक्तीनुसार वेगळं, हे व्यक्ती सापेक्ष आहे की प्रत्येक व्यक्ती वेगवेगळं इंटरप्रिटेशन देऊ शकतो. इकडे क्लिअरिटी आहे, सगळे ॲग्री होतात, पण काही ठिकाणी असं आहे की सगळे ॲग्री होणार नाही. जर वेगवेगळे ओपिनियन आहेत म्हणूनच कोर्ट मॅटर होतात ना, अदरवाईज काय सगळ्यांना एकच वाटतं आहे ही दिशा पूर्व आहे, सगळ्यांना पूर्व वाटते, तर पूर्वच आहे. मग इथे काय, इथे प्रश्न येत नाही डिस्प्यूटचा, माझं मत वेगळं तुमचं वेगळं होत नाही. पण इथे वेगळे मतप्रवाह असू शकतात. म्हणूनच डिपार्टमेंटमध्ये आणखीन टॅक्सपेअरच्या बाजू मांडणाऱ्या व्यक्तीमध्ये त्यांचे विचार जुळत नसल्यामुळे पुढे जाऊन मग आपल्याकडे सगळे आहे, आपले अथॉरिटी आहे, आपले ट्रिब्युनल आहे, करा तुम्ही, जा कोर्टापर्यंत. हे पॉसिबल नाही ना, म्हणजे शब्दामध्ये जे मांडलं जाते ते मांडणारा का मांडतोय हे सगळ्यांना कळणं पॉसिबल नाही. जेवढं आपल्याला कळतं, जेवढं ॲग्री होतं आपण, तेवढं आपण एकत्र चालतो. जिकडे नाही पटत तिथे रस्ता वेगळा होतो, करा मग कोर्टात जा. बिफोर शो कॉज नोटीस द पर्सन पे टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी ही शॅल इन्फॉर्म PO इन DRC 03. PO शॅल इश्यू अक्नॉलेजमेंट इन DRC 04. आता हे काय होईल, हे काय आहे, पहिले इंटिमेशन आहे. बिफोर शो कॉज नोटीस काय होईल, हे इंटिमेशन पाठवलं जाऊ शकतं. शो कॉज पाठवल्यानंतर पुढे जर बिफोर शो कॉज नोटीस द पर्सन पेड, म्हणजे इंटिमेशन पाठवलं त्याला, तो ॲग्री करतो, बाबा ठीक आहे मी हा टॅक्स देणं लागतोय, टॅक्स इंटरेस्ट. तर बिफोर शो कॉज नोटीस द पर्सन पेज टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी, तो इन्फॉर्म करेल, DRC 03 मध्ये भरेल तो, आणि PO शॅल इश्यू अक्नॉलेजमेंट DRC 04. पैसे पोचले आम्हाला, त्यांनी भरले, तुम्ही इंटिमेशन दिलंय, मी DRC 03 मध्ये भरतो. PO काय करेल, बिफोर त्याला इन्फॉर्म करेल, बिफोर सर्व्हिस ऑफ नोटीस ऑर स्टेटमेंट द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स मेक्स पेमेंट ऑफ टॅक्स अँड इंटरेस्ट इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 73(5) मध्ये दिलं, व्हॉलंटरी पेमेंट करा, पेमेंट केलं त्यांनी. or where any person makes payment of tax, interest, penalty or any other amount due to in accordance with the provision of section of the act, whether on his own ascertainment, स्वतःला कळलं त्यांनी पेमेंट केलं, or as communicated proper officer 142(1)(a) मध्ये he shall inform the PO of the such payment and an acknowledgement DRC 04 shall be made available to the person through the common portal. इंटिमेट करेल आणि त्याला मग त्याप्रमाणे अक्नॉलेजमेंट DRC 04 मध्ये मिळेल. आता पार्शियल पेमेंट तिथे बघितलं आपण, पार्शियल पेमेंट केलं, मेक्स पार्शियल पेमेंट डिझायर टू फाईल सबमिशन अगेन्स्ट प्रपोज लायबिलिटी ही मे पार्ट बी मध्ये तो सांगेल की बाबा मला काही अमाऊंट मान्य आहे, काही अमाऊंट मला मान्य नाही. वेदर द पर्सन रेफर टू, त्याच्यामध्ये बघा पार्ट बी रिप्लाय पार्ट बी मध्ये पार्शियली पेमेंट मी करतोय आणि बाकीचं मला काय करायचं आहे, माझं काय म्हणणं आहे ते मी खाली मांडलेलं आहे. कळलं का अर्थ? संपूर्ण मान्य आहे बदला विषय संपतो, पण पार्शियली मान्य आहे, पार्शियली मान्य नाही. तर दिस इज टू इन्फॉर्म दॅट द सेड लायबिलिटी इज डिस्चार्ज पार्शियली टू द एक्सटेंट आणि थ्रू, मग कशा प्रकारे भरली, अँड द सबमिशन रिगार्डिंग रिमेनिंग लायबिलिटी आर अटॅच गिवन बिलो. मी रिप्लाय केलेला आहे, रिस्पॉन्स दिलेला आहे तुमच्या इंटिमेशनला, DRC 01 एक आहे इंटिमेशन, या प्रकारे रिप्लाय करायचो. मग आता पुढच्या गोष्टी होतील. आता पार्शियली पेमेंट केलं आहे आणि जर का त्याचं सबमिशन मान्य नाही आहे POला, शो कॉज पाठवली, रिमेनिंग अमाऊंटसाठी शो कॉज पाठवले, जे वाचलं आपण अगोदर. आता हे प्रॅक्टिकली या प्रकारे जात आहे. आणि देअर आफ्टर द PO मे इश्यू अन इंटिमेशन इन पार्ट सी मध्ये ॲक्सेप्टिंग द पेमेंट ऑफ सबमिशन ऑर बोथ ॲज सर. PO मान्य करेल तुम्ही पार्शियली पेमेंट केलं आहे ते बरोबर आहे, अॅक्नॉलेजमेंट, आणि बाकी तुमचं सबमिशन पण आम्हाला मान्य आहे, होऊ शकतं नाही. आणि जर त्याला मान्य नाही सबमिशन,
तुम्ही भरलेत ते ॲक्सेप्ट आहे आणि नाही भरले त्याच्यावरती पुढचं चोक ते पाठवतील. Whether the person makes of the amount 73 within 30 days, inform officer in DRC 03 PO shall issue the order concluding all proceedings. Where the person chargeable with tax makes payment of tax and interest 73 प्रमाणे under the sub rule 1, but before the issue of order under the said person he shall intimate. PO shall issue an intimation concluding all the proceedings in respect of the said notice. Representation 73(9) or reply हे आता आपलं हे काय आपल्याला लागू होत नाही. ओके, रिप्रेझेंटेशन 73(9) DRC 06 reply to show cause. The representation referred to in section 73(9) or the reply to any notice issued under any section whose summary has been uploaded shall be furnished DRC. रिप्लाय कुठे जाईल? DRC 06 मध्ये जाईल. रिप्लाय केला, आता त्यानंतर समरी ऑर्डर पुढे 73 मध्ये इंटिमेशनला रिप्लाय येईल, शोकॉनला रिप्लाय येईल, नोटीसला रिप्लाय येईल. हे सगळं होणारच आहे ना. स्पेसिफाईंग देअर इन द अमाऊंट ऑफ टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी पेबल बाय द पर्सन कन्सर्न. आता तुम्ही ज्यावेळेस इथे याल सगळे फॉर्म तुम्ही काढा आणि ते बघा, तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअरिटी येईल. फॉर्म तुम्हाला काढणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. आता माझ्याकडे कसं आहे, माझ्याकडे जे काय फॉर्मॅट आहे त्यातून मी बघतो. तुमच्याकडे तुम्हाला भरलेले मिळतील, ज्या काय अशा गोष्टी आहेत त्या भरलेल्या मिळतील तुम्हाला. कुठला रूल आहे, तुम्ही जसे हे काढाल, सेक्शन वाचाल, रूल वाचाल, तुम्हाला 100% क्लिअरिटी येईल. हे लक्षात घ्या. कशा प्रकारे कॉलम असतात, काय असतं, काय माहिती भरली आहे, काय सेक्शन लागू आहे, कशा प्रकारे काम चाललंय. द ग्राउंड्स अँड क्वालिफिकेशन्स, ग्राउंड्स अँड क्वांटिफिकेशन्स आर अटॅच. एक काय ग्राउंड आहे आणि काय अमाऊंट आहे, क्वांटिफाय केली अमाऊंट, ती अमाऊंट आहे आणि मग ते सांगितलं गेलंय. तर याच्यावरती काय रिप्लाय ड्राफ्ट केलाय टॅक्सपेअरच्या वतीने, कोण तो अपॉइंट केलेला त्या व्यक्ती हे उत्तर देईल की कशा प्रकारे मला काय म्हणायचंय. मग ऑफिसरचं काम आहे की त्यांनी कोट केलेला सेक्शन, रूल, केस लॉज, की बघा ह्या केस लॉमध्ये हा निर्णय दिलाय, त्यामुळे तुम्ही जे काय इंटरप्रिटेशन करताय आणि जे काय तुम्ही आमच्यावरती कारवाई करताय ती कारवाई कायद्यानुसार चुकीची आहे. म्हणजे टॅक्सपेअरकडनं सेक्शन, रूल, सर्क्युलरचा रेफरन्स प्लस नोटिफिकेशन आणि केस लॉ. नॉर्मली असं सांगितलं जातं की जेव्हा तुम्ही रिप्लाय कराल जी नोटीस आले त्याविषयी काय केस लॉ आहे का, तर तो केस लॉ पण त्यामध्ये दिला जातो. आता ह्याच्यामध्ये पण असं आहे की केस लॉचं कसं आहे की तुम्ही आहात महाराष्ट्रामध्ये. ओके, आता जेव्हा हायकोर्टामध्ये डिसिजन होतो महाराष्ट्राच्या, मग तो इथे तुम्हाला लागू आहे. पण जर का मध्य प्रदेशचा आहे, गुजरातचा आहे, गुजरात हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे, तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही तो त्यांनी कोर्ट केला किंवा गुजरात हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. ज्युरिडिक्शन त्या हायकोर्टाचा कुठला आहे, गुजरात. महाराष्ट्र हायकोर्टाचा वेगळा आहे. असे डिसिजन झालेत की एका विषयावरती एका स्टेटमधलं कोर्ट वेगळं सांगतं, दुसऱ्या स्टेटमधलं कोर्ट वेगळं सांगतं. एकच विषय आहे पण दोन कोर्टांचे वेगवेगळ्या स्टेटमधले वेगवेगळे डिसिजन आहेत. त्यामुळे हे लागू होईलच महाराष्ट्रामध्ये. सेम ग्राउंड आहे आणि गुजरात हायकोर्टाचा डिसिजन आहे, तो कोर्ट करेल की इथे काय केलंय, या अशा मॅटरमध्ये या ग्राउंडखाली गुजरात हायकोर्टाने डिसिजन दिलंय, तुम्ही दिलेली ऑर्डर आहे ती तुम्ही काय करावी, ही प्रोसिजर तुमची जी काय कारवाई आहे ती मी ड्रॉप करा. हे मानणं कंपल्सरी नाहीये.
वेगळ्या हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, तेही पुढच्या कोर्टात गेले असतील माहिती नाही, त्यामुळे हजेरी कोर्ट करेल तर हे मानणार नाही. पण जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये डिसिजन झाला आहे मग ऐका, मग तिथे मान्य करायला लागेल. त्यामुळे मी हे का सांगतोय तुम्हाला की जे काय रिप्लाय येतील त्यातून तुम्हाला त्याचा अर्थ कळावा म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आणि मग ती कारवाई पुढे आता PO वरती आहे, ऐकायचं की नाही ऐकायचं. मग गुजरात हायकोर्टाने निर्णय दिलाय, आपल्या हायकोर्टात पण हा निर्णय येऊ शकतो, जाऊ सोडून देऊ आपण, इथे ही कारवाई संपली. किंवा नाही ऐकायचं, ते सुप्रीम कोर्टात गेले, आपण पण काय करू, हे आपल्याला कंटिन्यू करायचं, कारवाई चालू राहील. तुम्ही जेव्हा हे स्टडी कराल ॲक्च्युअलमध्ये स्टडी कराल त्यावेळेस तुम्हाला हे सगळे विषय कळतील की काय चाललेलं आहे, रिप्लायमध्ये काय आलेलं आहे. आणि मग पुढे त्याला वेळ दिलाय, पेमेंट करा, त्या वेळेत त्याने पेमेंट नाही केलं तर मग त्याच्यावरती मग नोटीस फॉर रिकव्हरी, द ऑर्डर रेफर टू इन सबरूल 5 शॅल बी ट्रीटेड ॲज अ नोटीस फॉर रिकव्हरी. त्याला दिलेल्या काळात त्याने पेमेंट नाही केलं, मग रिकव्हरी कधीपर्यंत सुरू होऊ शकते तर 3 महिने असतील, 3 महिन्यानंतर रिकव्हरी चालू होईल. त्याला रिकव्हरी पिरियड दिलेला असेल कुठे ना कुठे, त्या रिकव्हरी पिरियडप्रमाणे तो तेवढा कालावधी संपला तर रिकव्हरी चालू होईल. आणि चुकीच्या शो कॉज किंवा नोटीस काढल्या गेल्या तर वेअर रेक्टिफिकेशन ऑफ द ऑर्डर काढली गेली, पास हे अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ 161 मध्ये या प्रकारे काय चुका अभिलेखावरून उघड होणाऱ्या चुका दुरुस्त करणे. रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स apparent on the face of record or where an order uploaded on the system has been withdrawn. A summary of the rectification order of the withdrawal order shall be uploaded. मग हे प्रॉपर ऑफिसर इन DRC 08. हे रेक्टिफिकेशन टॅक्सपेयर पण करू शकतो आणि PO पण करू शकतो. मग रेक्टिफिकेशन झालेलं कशा प्रकारे होते त्याची प्रोसिजर वेगळी आहे पोर्टलला परत. पण इथे ही ह्या सेक्शनमध्ये 168 मध्ये काय आहे ही तरतूद आहे आणि ती प्रोसिजर मग करण्याकरता मग त्याप्रमाणे 142.7 सांगतो की रेक्टिफिकेशन और विड्रॉवल ऑर्डर, ही ऑर्डर विड्रॉ पण होऊ शकते, चुकीची ऑर्डर काढली तर विड्रॉ पण होऊ शकते. कळलं? आता मी एवढा वेळ देऊन हे का घेतलंय, सेक्शन 73 एवढा वेळ देऊन की तुम्हाला मग हे कळलं, मग तुम्हाला पुढचं 74 काय, 75 काय, 76 काय, 74 हे नवीन आलाय त्यात त्यांनी काय केलंय हे सगळं कळेल. आता तुमचं प्रॅक्टिकली कसं काम चालतंय हे तुम्ही याचा ॲनालिसिस केला पाहिजे. हे सगळं हे जे काय फॉर्म दिले DRC वाले हे सगळे तुम्ही बघितले पाहिजे, मग तुम्हाला त्यातनं काय येईल, क्लॅरिटी येईल. जसं मला काय हे फक्त एवढा फॉर्मॅटच कळतो, तुम्हाला ॲक्च्युली मॅटर काय ड्राफ्ट केला आहे कळेल, कुठली केस कशी शोधून काढली आहे कळेल, त्याच्यावरती काय वर्किंग केलं आहे, ॲनालिसिस केलं आहे हे तुम्हाला कळेल, हे तुम्हाला आणखी व्यवस्थित कळेल. मला तुम्हाला सांगण्यापुरतं हे पुरेसं होतं बघा ह्या दिल्या असं. मी अशा प्रकारच्या काही हे मागितल्या होत्या, मला कोणी दिले नाही, देऊ म्हणाले, पण आमच्याकडे काय असे खूप असतात, देऊ तुम्हाला, तुला ते नाव वगैरे खोडून द्या, मला टॅक्सपेयरचं नाव वगैरे खोडून मला द्या, देतो बोलले. मला काय म्हणजे मी म्हटलं मला काय फायदा नाही त्याचा, मी स्टडी करून मग कुठल्या प्रकारामध्ये कशा प्रकारे काय ॲनालिसिस केलं हे मी सांगू शकतो ना. जे लोक माझ्या क्लासला येतील त्यांना मी सांगू शकतो हे, पण ते काय मला मिळालं नाही. बऱ्याच जणांकडे मागितलं, म्हटलं हे कसं आहे, हे फार म्हटलं तुमचं इंटरनल असेल, तुम्हाला त्रास होत असेल तर मला द्या, ते नाव वगैरे खोडून द्या. तर मी जे व्हिडिओ वगैरे बघतो त्यामध्ये ते लोक काय करतात, त्यांच्या जे कोण क्लायंट आहेत त्यांना जे आले त्यांची नावं खोडून मग ते विषय डिस्कस करतात. त्यातनं त्यामध्ये एक अवेअरनेस येतो. मला पण अवेअरनेस देण्याकरता मला जर का प्रॅक्टिकल मिळालं वर्किंग की कसं केलं आहे तर मी सांगेन ना ह्यात काय चुकीचं होतं, काय बरोबर होतं, मग त्याचा पुढे काय निकाल लागला. म्हणजे ठीक आहे, मला एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू द्यायचं आहे कशा प्रकारे हे सगळं इंटरप्रेट होतं हे तुम्हाला मी सांगितलं. आता या उपर पुढे जाऊन तुम्ही स्टडी कराल की सगळे कॉलम कसे भरले जातात काय, मग ही आपल्याकडे असलेली माहिती आपण कशी भरतो, मग कशा प्रकारे पुढे कम्युनिकेशन टॅक्सपेयरला करतो, मग टॅक्सपेयरला रिप्लाय आपण कशा प्रकारे स्टडी करतो, मग तो कसा रिप्लाय करतो, पुढे कारवाई कशी पुढे जाते, हे सगळं तुम्हाला तुमचं बघण्यापुरतं मी जेवढं बोललो तेवढं पुरेसं आहे. आहे एक्झिस्टिंग लॉ करता समरी ऑफ ऑर्डर गेटिंग डिमांड अंडर एक्झिस्टिंग लॉ, म्हणजे वॅट करता वगैरे मग त्यांनी 7 हे ठेवलं. या प्रकारे हे सगळे फॉर्म आहे. बस ना, थांबूया ना.